गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आवाज येतो काय? सुप्रभात. आवाज येतो का? येतोय येतोय.
हरिओम सर, जॉईन होता ना? ओके ओके. एक 2 मिनिटात आपण या ठिकाणी आता सेशन स्टार्ट करतो आहे. सेशनमध्ये आपल्या सर्वांचे कॅमेरे हे ऑनच पाहिजेत. हरिओम सर, हरिओम. सुरू करायचं सर? हो हो. चालेल. शिवाजी विद्यापीठ पुणे अंतर्गत रयत शिक्षण संस्थेच्या शरदचंद्र पवार महाविद्यालयाच्या वतीने आपण दर रविवारचं योगा सेशन विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी आयोजित करत आहोत. UGCच्या गाईडलाईन प्रमाणे हे सेशन आपण त्याची लिंक UGCच्या वेबसाईटला टाकत असतो. आज पुन्हा एकदा मी महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य घोलप सरांच्या वतीने
सुरेश पाटील सरांचं स्वागत करतो आणि त्यांनी आजच्या सेशनला या ठिकाणी सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करतो. हरिओम. हरिओम. आपले सर्वांनी सर्वांचे कॅमेरे या ठिकाणी ऑनच पाहिजेत. पुन्हा पुन्हा मी का सांगतो की याचं कारण असं आहे, अनेक वेळा UGC रिमाइंडर येत आहेत, त्याच्यामुळे आपण कॅमेरे एक चालू ठेवून कमीत कमी पुढच्या प्रशिक्षकाला तरी कळायला पाहिजे की आपण ती योगा आसने योग्य पद्धतीत करतो का नाही करत. ओके सर. ओके. चला. तर आपण आपल्या आजच्या योगासनाच्या वर्गाला प्रार्थनेने सुरुवात करावं. तरी सर्वांनी साधी मांडी घालायची आहे. हाताची ज्ञान मुद्रा करायची आहे. आपल्या दोन्ही हाताचे जे अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट आहे तर ते एकमेकावर अलगद चिटकून ठेवायचंय. मनगट गुडघ्यावरती टेकवायचंय. पाठकणा ताठ ठेवायचा आहे. मान सळ उंची आपल्या समोर स्थिर करायची आहे. डोळे अलगद बंद करायचे आणि मनातले विचार आता काढून टाकायचे. मनात कुठले विचार येऊ द्यायचे नाहीत. संपूर्ण लक्ष श्वासाकडे केंद्रित करायचंय. श्वास येतोय कसा जातोय कसा याकडे फक्त भावने पाहायचंय. आपण सुरुवातीला 3 ओंकार म्हणणार आहोत. मी सुरुवातीला प्रथम म्हणतो, त्यानंतर तुम्ही माझ्या पाठीमागे म्हणायचंय आणि त्यानंतर प्रार्थना म्हणणार आहोत आणि वर्गाला सुरुवात करणार आहोत. तर चला. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. गुरवे नमः. गुरुवे नमः. गुरवे नमः. गुरुवे नमः. सावकाश आपल्या हाताच्या उंजळीमध्ये डोळ्याची उघडझाप करायची. आता जी आपण साधी मांडी घातलेली आहे ती साधी मांडी म्हणजे घातलेलं आसन सोडायचंय. एकला दोन्ही हात आपले शरीराजवळ ठेवायचे, तळवे जमिनीवरती. त्यानंतर काय करायचं, उजवा पाय सरळ करायचा आहे. उजवा पाय सरळ करायचंय. तर हे बैठक स्थिती स्वस्थ अवस्थेमध्ये दोन्ही हात पाठीमागे घ्यायचे आणि दोन्ही पायात अंतर आणि स्वस्थ अवस्थेत बसायचंय. आता आज आपण पूरक हालचाली शिकणार आहोत. पण मागच्या रविवारीच्या वर्गामध्ये पाहिलेलेच की कुठलाही योगाभ्यास करताना आपलं शरीर थोडं शिथिल झालं पाहिजे. त्यासाठी हे जे पूरक हालचाली किंवा सूक्ष्म योगाभ्यास याची रचना केलेली आहे. तर पूरक हालचाली जर आपण सुरुवातीला केल्या तर आपले शरीर जे रात्री आपण झोपल्यानंतर शरीरामध्ये ताठरपणा आलेला असतो तो शरीर शिथिल होण्यास किंवा सैल होण्यास मदत होते आणि त्यानंतर मग आपल्याला जे आपण आसनं करतो ते आसनं व्यवस्थित जमण्यास मदत होते. तर यासाठी ज्या पूरक हालचाली आहेत त्या 12 पूरक हालचालींची व्यवस्थित रचना केलेली आहे. त्यामध्ये आपल्या प्रत्येक
अवयवाची हालचाल होते आणि एकूणच सगळ्या आपल्या शरीराला त्याचा शारीरिक आणि मानसिक भरपूर फायदा होतो. तर ह्या ज्या 12 पूरक हालचाली आज आपण शिकणार आहोत आणि करणार आहोत. तर पूरक हालचाली या दंड स्थितीमध्ये आहेत, जे उभा राहून करायचे आहेत. पूरक आता यासाठी पूरक हालचाल पूर्वस्थिती असते. म्हणजे काय करायचंय की उभा राहायचंय दंड स्थितीमध्ये आणि आपल्या पायामध्ये 1.5 फूट अंतर 1 ते 1.5 फूट अंतर घ्यायचंय. चवडे एकदम समोर लंब ठेवायचे. चवडे वाकडे. थांबा, मी नंतर सूचना अगोदर माहिती सांगतोय. तुम्हाला बसून घ्या. करून दाखवणार आहे, त्यानंतर आपण करणार आहोत. हे आपण मला अगोदर माहिती सांगतो, त्यानंतर तुम्हाला मी करून दाखवतो आणि त्यानंतर आपण करणार आहोत. तर बैठक स्थिती स्वस्थ अवस्थेत बसायचंय सर्वांनी. आता अशा प्रकारचे म्हणजे 12 प्रकारचे पूरक हालचाली आहेत. त्या दंड स्थितीमध्ये करायच्या आहेत. पूरक हालचाल पूर्वस्थिती आपण सांगितली की दंड स्थितीमध्ये जायचं, पायात 1 ते 1.5 फूट अंतर घ्यायचंय. चवडे एकदम म्हणजे पाय एकदम सरळ पाहिजे. तिरका पाय, चवडे तिरके पुढे किंवा आतमध्ये घेतलेले असं नाही पाहिजे. आणि शरीर ढिल्लं सोडायचं. आता काय पूरक हालचाली करताना पूरक हालचालींना श्वासाची जोड दिलेली आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण खाली वाकत असतो त्यावेळेस श्वास सोडायचा आहे आणि ज्यावेळेस आपण सरळ होत असतो त्यावेळेस श्वास घ्यायचा आहे. म्हणजे श्वास घेत घेत पूरक हालचाली आणि सोडत सोडत पूरक हालचाली करायच्यात. पूरक हालचाली करताना एक लक्षात ठेवायचं की कुठली हालचाल एकदम झटक्यात करायची नाहीये. म्हणजे पूरक हालचाल संथ, सावकाश आणि समग्र करायची. झटके द्यायचे नाहीत. झटके दिल्यानंतर काय किंवा जलद हालचाल करायची नाही कुठली. एक नेहमी लक्षात ठेवायचं की झटके देऊन कुठल्याही गोष्टी करायच्या नाही किंवा जलद हालचाल करायची नाही. त्यामुळे काय होतं, उपयोग आपल्याला म्हणजे योगाचा फायदा होण्याच्या ऐवजी त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे एक लक्षात ठेवायचं की कायमस्वरूपी हालचाली योगामध्ये हालचाली करताना एकदम संथ, सावकाश आणि समगतीने करायच्यात. एकदम सावकाश किंवा झटक्यात करायचं असं नाही. एकदम सहज, सावकाश आणि समगतीने ह्या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या. त्याचबरोबर प्रत्येक हालचालीला श्वासाची जोड द्यायची. जे ज्या पद्धतीने सांगितलं त्या लक्षात ठेवायचं आणि त्या पद्धतीने श्वास सोडायचा किंवा श्वास घ्यायचा. तर अशा पद्धतीने आज आपण 12 पूरक हालचाली शिकणार आहोत, करणार आहोत. आता सुरुवातीला मी काय करतो, तुम्हाला हालचाली करून दाखवतो. त्यानंतर आपण करणार आहोत. तर प्रथमतः फक्त सर्वांनी माझ्याकडे लक्ष दे. स्वस्थ अवस्थेत बसून राहायचंय एकदम. तर मी तुम्हाला करून दाखवतो की आपण 3 हालचाली तुम्हाला करून दाखवतो. त्यानंतर आपण त्या 3 पूरक हालचाली करणार आहोत आणि त्यानंतर पुढच्या 3 पूरक हालचाली शिकवणार आहे, परत करणार आहोत. अशा पद्धतीने आपण आज योगाभ्यास करणार आहोत. तर सुरुवातीला मी तुम्हाला पूरक हालचाली ज्या 3 आहेत त्या करून दाखवतो. सर्वांनी लक्षपूर्वक माझ्याकडे पाहायचंय. तर हे आपण बैठक स्थितीत आहोत. मागच्या वर्गामध्ये आपण मागच्या रविवारी की स्थिती बदल पाहिलेला आहे की एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत कसं जायचं. आता हे आपण बैठक स्थिती स्वस्थ अवस्थेमध्ये बसलेलो आहोत. आता बैठक स्थिती पहिल्यांदा बैठक स्थिती सावधान अवस्थेत यायचं. म्हणजे काय करायचंय की दोन्ही पाय जुळवून घ्यायचे, हात शरीराजवळ, पाठीचा कणा ताठ ठेवायचा. त्यानंतर आता काय करायचं, आपल्याला दंड स्थितीत जायचंय. दंड स्थितीत जाण्यासाठी काय करायचं की प्रथमतः डाव्या हाताची गुडघ्यात घडी करायची. डावा हात उभा पोटाला चिटकून ठेवायचा आहे. 1. तर हे अंक दिले जातात प्रत्येकाला. तर 2 ला काय करायचे, उजव्या पायाची गुडघ्यात घडी करायची, उजवा पाय डाव्या पायाशी शेजारी ठेवायचा आणि डोळ्यावर बसायचे. करू का, फक्त पहा. त्यानंतर काय करायचंय, गुडघ्यातून पाय सरळ करायचे, दंड स्थिती पूर्ण. आता आपल्याला पूरक हालचाल पूर्वस्थिती करायची आहे. त्यासाठी काय करायचं, दोन्ही पायात 1 ते 1.5 फूट अंतर घ्यायचंय. चवडे समांतर आणि लंब ठेवायचे. त्यानंतर काय करायचं, आता पूरक हालचाल 1. प्रथम 1 ला काय करायचं, दोन्ही श्वास सोडायचा आणि श्वास घेत घेत दोन्ही हात सावकाश डोक्याच्या वरती न्यायचे. तर हाताची बोट जुळवून ठेवायची आहेत. दंड कानाला चिटकून ठेवायचे. दोन्ही हातामध्ये जास्त अंतर पडू द्यायचं नाही. 2 ला काय करायचंय, श्वास सोडत सोडत सावकाश पुढे वाकायचंय
आणि दोन्ही हाताचे तळवे जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. मात्र पाय गुडघ्यात सरळ ठेवायचे, गुडघ्यात पाय वाकू द्यायचे नाहीयेत. त्यानंतर 3 ला काय करायचंय, सावकाश श्वास घेत घेत सरळ व्हायचंय आणि 4 ला सावकाश हात बाजूनी खाली घ्यायचे. तर परत एकदा तुम्हाला पूरक हालचाल क्रमांक 1 करून दाखवतोय. 1 ला काय करायचंय, श्वास घेत घेत सावकाश दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वरती न्यायचे, संपूर्ण शरीर वरच्या दिशेने ताणायचंय, दंड कानाला चिटकून ठेवायचे. 2 ला सावकाश श्वास सोडत सोडत पुढे वाकायचंय, आपले तळवे जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. गुडघ्यात पाय सरळ ठेवायचे, गुडघ्यात पाय वाकू द्यायचे नाहीत. खाली हात नाही टेकले तरी चालतील, पण गुडघ्यात पाय वाकू देऊ नका. त्यानंतर सावकाश श्वास घेत घेत सरळ व्हायचंय आणि श्वास सोडत सोडत बाजूने हात खाली घ्यायचे. अशा पद्धतीने हे पूरक हालचाल क्रमांक 1 आहे. आता जे पूरक हालचाल क्रमांक 2 जे आहे ते तर आपल्याला करायची. त्यामध्ये 2 पूरक हालचाल करताना काय करायचं की दोन्ही पायातलं अंतर वाढवायचंय. 1 ला काय करायचंय, श्वास घेत घेत सावकाश दोन्ही हात बाजूनी 90 अंशच्या कोणामध्ये सरळ करायचे, 180 अंशाच्या कोणामध्ये सरळ करायचे, म्हणजे आपल्या खांद्याच्या सरळ रेषेत न्यायचे. 2 ला काय करायचंय, सावकाश श्वास सोडत सोडत डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे आणि उजवा हात सरळ लंब ठेवायचा आहे. 2 परत 3 ला काय करायचंय, श्वास घेत घेत सावकाश सरळ व्हायचंय. ही स्थिती करताना आपली नजर उजव्या हाताच्या मधल्या बोटाकडे ठेवायची आहे, गुडघ्यात पाय सरळ ठेवायचे. त्यानंतर सावकाश श्वास घेत घेत सरळ व्हायचंय. त्यानंतर पुढची अवस्था काय करायचंय, 4 ला उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे, नजर आपली डाव्या हाताच्या मधल्या बोटाकडे, गुडघ्यात पाय सरळ. परत काय करायचं, 5 ला सावकाश श्वास घेत घेत सरळ व्हायचंय, दोन्ही हात काटकोनात सरळ कोण 180 अंशामध्ये. आणि 6 ला सावकाश श्वास घेत घेत हात खाली घ्यायचे. त्या परत एकदा करून दाखवतो पूरक हालचाल क्रमांक 2. 1 ला दोन्ही हात सरळ करायचे, खांद्याच्या सरळ रेषेत ठेवायचे. 2 ला श्वास सोडत सोडत उजव्या हाताचा अंगठा पकडायचा डाव्या हाताने, नजर वरच्या मधल्या बोटाकडे. त्यानंतर सावकाश श्वास घेत घेत सरळ व्हायचंय. त्यानंतर श्वास उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे, नजर डाव्या हाताच्या मधल्या बोटाकडे. त्यानंतर सावकाश सरळ व्हायचंय आणि हात खाली घ्यायचे श्वास सोडत सोडत. तर परत दोन्ही पायातलं अंतर कमी करायचंय, 1 ते 1.5 फूट अंतर ठेवायचंय. आता पूरक हालचाल क्रमांक 3 पाहणार आहोत आपण. 1 ला काय करायचंय, श्वास घेत घेत सावकाश दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत न्यायचे. 2 ला काय करायचंय, श्वास सोडत सोडत सावकाश डावीकडे वळायचंय, जास्तीत जास्त डावीकडे वळायचंय, दोन्ही हात सरळ ठेवायचे खांद्याच्या रेषेत. त्यानंतर सावकाश सरळ व्हायचंय, श्वास घेत घेत, श्वास सोडत सोडत उजवीकडे वळायचंय. नंतर श्वास घेत घेत सरळ व्हायचंय आणि श्वास सोडत सोडत दोन्ही हात खाली घ्यायचे. परत एकदा करणार आहोत पूरक हालचाल क्रमांक 3. 1 ला श्वास घेत घेत सावकाश हात सरळ. 2 ला जास्तीत जास्त डावीकडे वळायचंय. 3 ला सावकाश सरळ. 4 उजवीकडे. 5 ला सरळ. 6 ला खाली. अशा पद्धतीने हे पूरक हालचाल क्रमांक 3 आहे. आता बैठक स्थितीत मी येणार आहे. काय करायचं, सुरुवातीला दोन्ही पाय जुळवून घ्यायचे. बैठक स्थिती सावधान अवस्था याला म्हणतात. दोन्ही पायाची गुडघ्यात घडी करायची आणि चवड्यावर बसायचंय. 2 ला डावा पाय पुढे, 4 ला उजवा पाय पुढे. बैठक स्थिती स्वस्थ अवस्था. चला सावधान. आता आपण
पूरक हालचाली करणार आहोत. तर पूरक त्यासाठी बैठक स्थिती सावधान अवस्था. दोन्ही पाय जुळलेले, पाय सरळ, दोन्ही पाय जुळवून घ्या. हात कमरेचे शेजारी, पाठीचा कणा ताठ. त्यानंतर आता बैठक स्थिती सावधान अवस्था झाली. बैठक स्थिती सावधान अवस्थेतून आपल्याला दंड स्थितीत जायचंय. तर त्यासाठी करा, डाव्या पायाची गुडघ्यात घडी करा. डावा पाय शरीराला चिटकून उभा ठेवा. त्यानंतर उजव्या पायाची गुडघ्यात घडी करा, चवड्यावर बसा. त्यानंतर गुडघ्यातून पाय सरळ करा. दंड स्थिती पूर्ण. चला, दंड स्थिती, गुडघ्यातून पाय सरळ करा, उभे राहा, दंड स्थिती पूर्ण. आता पूरक हालचाल. उभे राहायचं, उभं. काकडे सर उभे राहा. त्यानंतर काय करायचंय, दोन्ही पायात अंतर घ्यायचं. 1 ते 1.5 फूट अंतर घ्या दोन्ही पायात. हा, आता पूरक हालचाल क्रमांक 1 करणार आहोत. हात सरळ, बोट सरळ ठेवायचे. 1 ला काय करायचंय, दोन्ही हात बाजूनी नाही, समोरून वरती घ्यायचे, समोरून घ्यायचे. श्वास घेत घेत समोरून वरती घ्या. 2 ला काय करा, श्वास घेत घेत सावकाश पुढे वाकायचंय. गुडघ्यात पाय सरळ ठेवायचे, पुढे वाका. हात जमिनीवर टेकवा किंवा पुढे वाका. त्यानंतर गुडघ्यात पाय सरळ ठेवा. कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर गुडघ्यात पाय वाकू देऊ नका. खाली हात नाही टेकले तर चालतील जमिनीला, पण गुडघ्यात पाय सरळ पाहिजे. हा, छान. गुडघ्यात पाय सरळ ठेवा. आता काय करा, सावकाश श्वास घेत घेत हात डोक्याच्या दिशेने वरती न्या. सावकाश. तळवे, हाताचे तळवे एकमेकाच्या समोर ठेवायचे, दंड कानाला चिटकून ठेवायचा आहे. आणि 4 ला काय करायचं, तर सावकाश दोन्ही हात बाजूनी खाली घ्यायचे. कुणी छान. अशा पद्धतीने आपल्याला पूरक हालचाल 1 करायची आहे. चला, परत एकदा करणार आहोत आपण. 1 ला काय करा, सावकाश श्वास घेत घेत समोरून दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वरती न्या. दंड कानाला चिटकून ठेवा. हालचाली संथ सावकाश करा. 2 ला श्वास सोडत सोडत सावकाश पुढे वाका. पाठीचा कणा ताठ ठेवा. गुडघ्यात पाय सरळ ठेवा. कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. पायाचे अंगठे धरता आले तर धरा. कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. गुडघ्यात पाय सरळ ठेवा. हात खाली नाही टेकले तर चालतील. गुडघ्यात पाय सरळ ठेवा. हा, आता सावकाश श्वास घेत घेत सरळ व्हायचंय. आणि सावकाश बाजूनी दोन्ही हात श्वास सोडत सोडत खाली घ्यायचे. श्वास सोडत सोडत दोन्ही हात बाजूनी खाली घ्या. चला, त्यानंतर आता आपल्याला पुढचे पूरक हालचाल करायची आहे. थोडस दोन्ही पायातलं थोडस अंतर वाढवा किंचित. तर 1 ला काय करा, जास्त नका, थोडस वाढवायचं. 1 ला दोन्ही हात बाजूनी सावकाश खांद्याच्या सरळ रेषेत ठेवा. 1. 2 ला काय करायचंय, डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे. हा, उजवा हात सरळ, तळवा तुमच्याकडे, तळव्याचे मधलं बोट वरती, मधलं बोट उजव्या हाताचं मधलं बोट पाहायचंय. नजर आपली वरच्या हाताच्या बोटाकडे ठेवायची आहे. गुडघ्यात पाय सरळ ठेवायचे. छान. त्यानंतर सावकाश सरळ व्हायचंय. दोन्ही हात सरळ. त्यानंतर आता काय करायचंय, श्वास सोडत सोडत डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे. डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडा. नजर आपली उजव्या हाताच्या मधल्या बोटाकडे. नजर उजव्या हाताच्या मधल्या बोटाकडे. चला, सावकाश सरळ व्हा. श्वास घेत घेत सरळ व्हा. आणि श्वास सोडत सोडत दोन्ही हात खाली घ्यायचे. श्वास सोडत सोडत दोन्ही हात खाली घ्या. चला, परत एकदा करणार आहोत आपण. श्वास घेत घेत हात सरळ करा. 1
2 ला श्वास सोडत सोडत डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडा. उजवा हात सरळ, नजर उजव्या हाताच्या मधल्या बोटाकडे. त्यानंतर सावकाश श्वास घेत घेत सरळ व्हायचंय. सरळ व्हा. त्यानंतर आता डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे. नजर आपली डाव्या हाताच्या मधल्या बोटाकडे ठेवायची आहे. गुडघ्यात पाय सरळ ठेवायचे. श्वास घेत घेत सावकाश सरळ व्हा. आणि आता श्वास सोडत सोडत सावकाश हात खाली घ्यायचे. त्यानंतर आता आपण पुढची पूरक हालचाल करणार आहोत. सर एक सूचना आहे, झूम सेशन बंद झालं तर परत जॉईन व्हायचे लगेच त्याच लिंकला. चला पूरक हालचाल क्रमांक 3 करणार आहोत आपण. आता काय करायचंय, 1 ला सावकाश दोन्ही पायात अंतर कमी करा, 1 ते 1.5 फूट ठेवा. हा, पाठीचा कणा ताठ, हात सरळ. आता 1 ला काय करायचंय, श्वास घेत घेत हात स्कंद रेषेत घ्यायचे, म्हणजे खांद्याच्या बाजूने. हा, आता 2 ला काय करायचंय, श्वास सोडत सोडत सावकाश डावीकडे वळायचंय. जास्तीत जास्त डावीकडे वळा, सावकाश. हा, आता 3 ला काय करायचंय, श्वास घेत घेत सावकाश सरळ व्हायचंय. सावकाश हालचाली संथ सावकाश समगतीने करत. आता 4 ला श्वास सोडत सोडत उजवीकडे वळायचंय. इकडे वळा. तळवे जमिनीकडे ठेवायचे. हा, छान. चवडे आहेत ते चवडे आहेत त्या ठेवायचे, त्या हालचाल होऊ द्यायची नाही. सावकाश सरळ व्हा 5 ला. आणि 6 ला श्वास घेत घेत सावकाश हात खाली करा. हात खाली घ्या. चला परत एकदा करणार आहोत आपण पूरक हालचाल क्रमांक 3. 1 ला श्वास घेत घेत हात स्कंद रेषेत घ्या, खांद्याच्या रेषेत ठेवा. 2 ला श्वास सोडत सोडत डावीकडे वळा. जास्तीत जास्त चवडे आहे त्या स्थितीत ठेवायचे. फक्त कमरेतून वळायचंय, मान वळवायची आहे जास्तीत जास्त डावीकडे. आता काय, 4 ला श्वास घेत घेत सरळ व्हा. श्वास घेत घेत सरळ व्हा. 5 ला श्वास सोडत सोडत जास्तीत जास्त उजवीकडे. जास्तीत जास्त उजवीकडे वळा. सावकाश श्वास घेत घेत सरळ व्हा. आणि श्वास सोडत सोडत सावकाश हात खाली घ्यायचे. आता दोन्ही पाय जुळवून घ्या. दंड स्थिती, सावधान अवस्था. दंड स्थितीतून आपल्याला बैठक स्थितीत जायचंय. 1 ला दोन्ही पायाची गुडघ्यात घडी करा, चवड्यावर बसा. 2 ला डावा हात शरीराजवळ चवड्यावर बसल्यानंतर आता डावा पाय सरळ करा. त्यानंतर उजवा पाय सरळ करा. बैठक स्थिती, सावधान अवस्था. दोन्ही पाय जुळालेले, हात शरीराजवळ, पाठीचा कणा ताठ. आता बैठक स्थिती स्वस्थ अवस्थेत जायचंय. दोन्ही पायात अंतर घ्या, हात पाठी मागे. रिलॅक्स मध्ये बसायचंय. आपलं थकवा आल्यासारखं वाटतोय का? वाटतो ना. शवासन घ्यायचंय? हा, शवासन घ्यायचंय का? नाही सर, कंटिन्यू करा असं. कंटिन्यू. बर. चला आता पुढच्या ज्या पूरक हालचाली 4, 5 आणि 6 मी तुम्हाला करून दाखवतो. त्यानंतर आपण करणार आहोत ह्या ज्या हालचाली आहेत त्या सगळ्या कमरेच्या हालचाली आहेत. पूरक क्रमांक 4, 5 आणि 6 तर कमरेच्या हालचाली आहेत. तर आता मी काय करतोय, तुम्हाला करून दाखवतो. त्यानंतर आपण करून पाहणार आहोत. सगळ्यांनी आता माझ्याकडे लक्षपूर्वक पाहायचंय. मी जसं करून दाखवतोय ते लक्षपूर्वक पाहायचंय. ज्या सूचना देतोय त्या लक्षपूर्वक ऐकायच्या. आता मी प्रथमतः बैठक स्थितीतून दंड स्थितीत जातोय. पूरक हालचाल पूर्व स्थिती. दोन्ही पायात 1 फूट अंतर, चवडे समांतर, हात शरीराला चिटकून ठेवायचे. आता
पूरक हालचाल क्रमांक 4 पाहणार आहोत आपण. 1 ला काय करायचं, दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे, चारी बोट जुळवून ठेवायचे, अंगठा ताणलेला ठेवायचा आहे. त्यानंतर 2 ला काय करायचंय, श्वास सोडत सोडत सावकाश पुढे वाकायचंय, कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा, गुडघ्यात पाय सरळ ठेवायचे. 3 ला काय करायचं, श्वास घेत घेत सावकाश सरळ व्हायचंय. श्वास सोडत सावकाश पाठीमागे वाकायचंय. नजर छताकडे, डोळे उघडे ठेवायचे, तोल सांभाळायचा आहे. 5 ला सावकाश श्वास घेत घेत सरळ व्हायचंय. 6 ला श्वास सोडत सोडत हात जागेवरती. अशा पद्धतीने हे 4 नंबरची हालचाल आहे. परत एकदा करून दाखवतो. 1 ला दोन्ही हात कमरेवरती, श्वास घेत घेत. 2 ला श्वास सोडत सोडत पुढे वाकायचंय, कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा, गुडघ्यात पाय सरळ ठेवायचे. 3 ला श्वास घेत घेत सावकाश सरळ व्हायचंय. 4 ला श्वास सोडत सोडत पाठीमागे वाकायचं, जास्तीत जास्त पाठीची कमान करायची आहे. नजर छताकडे, डोळे उघडे ठेवायचे, तोल सांभाळायचा आहे. 5 ला सावकाश श्वास घेत घेत सरळ व्हायचंय आणि 6 ला श्वास सोडत सोडत हात जागेवरती. ही आहे पूरक हालचाल क्रमांक 4. आता पूरक हालचाल क्रमांक 5 पाहणार आहोत. 1 ला काय करायचंय, श्वास घेत घेत हात कमरेवरती, चारी बोट जुळालेली, अंगठा ताणलेला. 2 ला जास्तीत डावीकडे वाकायचंय. उजव्या बाजूला संपूर्ण ताण आला पाहिजे. 3 ला श्वास घेत घेत सावकाश सरळ व्हायचंय. 4 ला परत उजवीकडे जास्तीत वाकायचंय. 5 ला सावकाश सरळ व्हायचंय आणि 6 ला श्वास सोडत सोडत हात जागेवरती. परत एकदा करून दाखवतो. पूरक हालचाल क्रमांक 5. 1 ला हात कमरेवरती, 2 ला श्वास सोडत सोडत जास्तीत डावीकडे, 3 ला श्वास घेत घेत सरळ, 4 ला श्वास सोडत उजवीकडे, 5 ला श्वास घेत घेत सरळ आणि 6 हात जागे. अशा पद्धतीने पूरक हालचाल क्रमांक 5 करायची आहे. त्यानंतर आपण पूरक हालचाल पुढची पाहणार आहोत. पूरक हालचाल क्रमांक 6. हे कमरेचं चक्र आहे. हे कमरेचं चक्र करताना डोळे उघडे ठेवायचे, तोल सांभाळायचे, एकदम संथ सावकाश समगतीने करायच्या, झटके घ्यायचे नाहीये, जलद हालचाल करू नका. चला आता पूरक हालचाल क्रमांक 6 दाखवू. 1 ला दोन्ही हात कमरेवरती, 2 ला श्वास सोडत सोडत पुढे वाकायचंय आणि आता डावीकडून चक्र सुरू करायचंय. श्वास घेत घेत डावीकडे, श्वास घेत पाठीमागे, उजवीकडे आणि श्वास सोडत सोडत समोर. परत चक्र करायचंय. परत काय करायचं, जास्तीत थांबायचंय. श्वास घेत घेत उजवीकडे, श्वास घेत घेत पाठीमागे, श्वास सोडत सोडत डावीकडे, श्वास सोडत सोडत पुढे. आणि आता श्वास घेत घेत सावकाश 9 ला रळवायचं आणि श्वास सोडत सोडत हात जागेवर. अशा पद्धतीने पूरक हालचाल क्रमांक 9 करायची आहे. त्याचं चक्र आहे. परत एकदा करून दाखवतो. 1 ला श्वास घेत घेत हात कमरेवरती, 2 ला श्वास सोडत 3 ला आता डावीकडून चक्र सुरू करायचंय. श्वास घेत घेत डावीकडे, श्वास सोडत सोडत उजवीकडे, श्वास सोडत पुढे, परत उजवीकडे, श्वास घेत घेत डावीकडे, श्वास